आज सकाळपासूनच अंकिता थोडी उदास होती. रोजच्या सारखेच आजही पहाटे 5 वाजता अलार्म वाजला होता. पण खरं म्हणजे अंकिता तर आज वेळेच्या आधीच उठली होती. पण तरीही पांघरुणातून बाहेर पडायची तिची इच्छाच होत नव्हती. ती कोणत्यातरी विचारात हरवलेली होती. तसेच तिने साईड टेबलवरचा मोबाईल उचलला आणि अलार्म बंद करून पुन्हा झोपी गेली. मी मात्र हळूच तिला विचारलं की आज मॉर्निंग वॉकला सुट्टी आहे का? असे आश्चर्याने विचारल्यावर त्यावर अंकिता बोलली, आज मूड नाही आहे माझा. आणि तसंही एकटीने चालत राहायला मलाही आवडत नाही. त्यामुळे आता 2-3 दिवस मी जाणारच नाही आहे. अंकिता हे सर्व नाराजीच्या सुरात बोलत होती. एकटी का? तुझ्या मैत्रिणी कुठे गेल्या? बाहेर गेल्या आहेत का? मानसच्या या प्रश्नावर अंकिता तर अजूनच नाराज झाली आणि म्हणाली की पूजा आणि नम्रता तिच्या आईकडे माहेरी गेले आणि दीपाच्या घरी आज तिचे आई-बाबा येणार आहेत. भाऊ आणि नातेवाईक जेवायला येणार आहेत. म्हणून त्यासुद्धा आज येणार नाहीत. जरा 4 सुट्ट्या झाल्या सुरू की या सगळ्यांना लगेच माहेर आठवत असतं आणि मग जातात आपापल्या माहेरी. असं बोलताना अंकिताचे डोळे आता पाणावलेले होते. आत्ता कुठे खरा मुद्दा मानसच्या लक्षात आला होता. पण हा विषय खूपच संवेदनशील असल्यामुळे त्याने याबाबत गप्पच राहायचे ठरवले. पण आता पुढचे काही दिवस तरी अंकिताचा हा मूड असाच राहणार हे त्याला माहिती होतं. म्हणून त्याने गप्प राहणे पसंत केले. आणि अगदी तसंच झालं. त्या दिवशी अंकिता आपल्याच विचारात हरवलेली होती. बरेचशीच उदास आणि बरीचशीच हळवी देखील झालेली होती. घरातील सर्व कामे ती अगदी नेहमीप्रमाणे करत होती. अगदी यांत्रिकपणे सर्व काही चालू होतं. घरातील सगळी कामे ती करत होती. पण तिचे लक्ष मात्र थाऱ्यावर नव्हतं. उगाच जुन्या आठवणी, भूतकाळ आठवून मनातल्या मनात ती रडत होती. ते तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. मला तिची अवस्था कळत होती. पण विषय नाजूक होता. म्हणून मी तिचा मूड बघून बोलायचे ठरवले आणि ऑफिसला जाण्यासाठी निघालो. जाताना तिने मला बाय केलं. पण रोजच्याप्रमाणे ते नव्हतं. असेच 2-3 दिवस गेले शांततापूर्ण वातावरणात. एके दिवशी दुपारच्या वेळी ती एकटीच बाल्कनीत मधल्या झोपाळ्यावर बसून विचार करत होती. तेवढ्यात मानसचा फोन आला. औपचारिक गप्पा झाल्यानंतर मानसने अंकिताला सांगितलं की या रविवारी दुसरा कोणताही कार्यक्रम ठरवू नकोस. तर तो पूर्ण दिवस आपण मस्त एन्जॉय करू. मनसोक्त खरेदी, एखादा सिनेमा आणि नंतर एखाद्या मस्त हॉटेलमध्ये जेवण. चालेल ना? तसंही कामाच्या व्यापात बऱ्याच दिवसापासून कुठेच आपण गेलेलो नाही. आता अंकिता विचार करू लागली किती प्रेम करतो हा माझ्यावर. उगीचच भरून आलेले डोळे टिपत अंकिता म्हणाली. स्वतःशीच बोलत असल्यासारखी गेल्या 3 वर्षात. मानसच्या सुद्धा हे लक्षात आलं आहे. त्यालाही जाणवतच असेल की माझ्या मनाची होणारी ही तगमग. पण बिचारा त्याच्याकडून प्रयत्न करत असतो नेहमी माझे मन राखण्याचा. पण मी तरी काय करू? जेव्हा जेव्हा माहेर आणि माहेरपण हे शब्द ऐकते तेव्हा माझ्याही नकळत उदास होते मी. आणि माझ्यामुळे बिचारा मानस पण अस्वस्थ होतो. आता अंकिता मानसच्या विचारात गुरफटून गेली. खरं म्हणजे त्यांचे दोघांचे लग्न हे अगदी रीतसर चहापोह्यांच्या कार्यक्रमानंतरच ठरलं होतं आणि मानसच्या बहिणीला लवकरच परदेशात शिफ्ट व्हायचं असल्यामुळे त्याआधीच लग्न उरकून घेणं आवश्यक होतं. त्यामुळे काहीच दिवसात अंकिता नवी नवरी बनून मानसच्या आयुष्यात आणि त्यांच्या घरात दाखल झाली. साहजिकच त्या दोघांना लग्नाआधी एकमेकांना समजून घ्यायला, मते जाणून घ्यायला पुरेसा असा वेळ मिळालेला नव्हता. पण त्या मोजक्याच भेटीमध्येही मानसचा प्रेमळ आणि समजूतदार स्वभाव अंकिताच्या लक्षात आला होता. त्याला तिच्याबद्दल, तिच्या विचारांबद्दल वाटणारी आत्मीयता त्यांच्या छोट्या छोट्या कृतीमधूनही तिला जाणवत होती. अशाच एका भावूक क्षणी अंकिताने आपल्या मनातल्या सल मानसला सांगितली होती. त्यांच्या आश्वासक स्पर्शामुळे तिच्याही नकळत अंकिताने आपले मन त्यांच्यापाशी मोकळे केले होते. त्याचा हात हातात घेत त्याच्या भक्कम खांद्यावर आपले मस्तक टेकवत ती म्हणाली, तुला माहिती आहे ना मानस, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना 11वी-12वीत, तेव्हा मला नेहमी वाटायचं की माझ्या आईला खूप शारीरिक आणि मानसिक कष्ट सहन करावे लागतात.
मी तिला सतत कामात गुंतलेलं आणि इतरांसाठी झटतानाच बघितलेलं होतं आणि तेही कायम हसतमुखत राहून. कधी जर तिला मदत करायला गेले तर म्हणायची, "पुढे आयुष्यभर तुला हेच करायचं आहे गं बाळा. त्यामुळे आता राहू दे. आता तू अभ्यास कर, मित्र-मैत्रिणींबरोबर मजा कर." मी करीन हे सगळं, आहे मला सवय. पण मी मात्र मनातल्या मनात ठरवून टाकलं होतं की जेव्हा माझे लग्न होऊन मी माझ्या घरी जाईन, तेव्हा आईला माझ्या घरी अगदी हक्काने राहायला बोलवेन आणि तिला पूर्ण आराम देईन आणि तिचं मी माहेरपण देखील करेन. म्हणजे तिचं हक्काचं माहेरपण. पण हे माझे ते स्वप्न अपूर्णच राहिले. एक दिवस अचानक ती आम्हाला सगळ्यांना मागे सोडून तिच्या अंतिम प्रवासाला निघून गेली. आता हे जेव्हा सगळं आठवते ना, तेव्हा स्वतःचाच मला खूप जास्त राग येतो. मला वाटतं तेव्हाच का नाही तिला मी आराम दिला? कशाला वाट बघत बसले होते स्वतःच्या घरी जाण्याची? थोडा हट्ट केला असता मी, तर कदाचित तिनेही ऐकलं असतं ना माझं. केलं असतं तिने माझ्या मनासारखं. थोड्या वेळेसाठी का होईना, पण अनुभवलं असतं ना माहेरपणाचं सुख. आता एकीकडे अंकिताचे मन मोकळे होत होते, तर दुसरीकडे डोळे मात्र अगदी भरून वाहत होते. त्याच तंद्रीत ती म्हणाली, "मग मी स्वतःच्या मनाला समजावलं की आई नसली तरी काय झालं? माझी सासू असेल ना, त्यांचं माहेरपण करीन मी. शेवटी तीही आईच आहे ना आणि ती देखील अशीच झटली असेल सगळ्यांसाठी. पण तिथेही मी कमनशिबीच ठरले. जेव्हा तुझे स्थळ आले व तुझ्याबद्दल, आईबद्दल कळले, तेव्हा पुन्हा एकदा स्वप्नभंगच झाला माझा." त्यानंतर कितीतरी वेळ माणूस तिला थोपटून शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात आली होती. अंकिताच्या भावविश्वात माहेर आणि माहेरपण या संकल्पनेचा कोपरा खूपच नाजूक आहे. एकतर तिच्या आईला ती माहेरपण देऊ शकली नव्हती आणि दुसरं म्हणजे तिच्या आईच्या पश्चात तिचं स्वतःचं माहेरपणही ती कधीच पूर्णत्वाने अनुभवू शकणार नव्हती. पण आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण कितीही प्रयत्न केला तरी त्या अशक्य गोष्टींना आपण सत्यात उतरवू शकत नाही. आणि त्यानंतर नाईलाजाने का होईना, पण ही वस्तुस्थिती अंकिताने स्वीकारलेली होती. त्याचबरोबर यातून मार्गही आपल्यालाच काढायचा आहे, हे देखील तिला आता पटलं होतं. पण तरीही एखाद्या भावूक ती अशीच नेहमी हळवी व्हायची. आत्तासुद्धा बाल्कनीमध्ये आपल्याच विचारात गुरफटलेल्या अंकिताच्या डोळ्यासमोरून तिच्या आईचा हसतमुख चेहरा, शांत चेहरा तरळून गेला आणि अचानक कुठून तरी तिच्या आईचे वाक्य ऐकू आले, "आपण प्रामाणिकपणे केलेले कोणतेही काम, कोणताही प्रयत्न नेहमी त्यांच्या इच्छित स्थळी जाऊन पोहोचतो. कधी दृश्य तर कधी अदृश्य स्वरूपात, पण पोहोचतो हे मात्र नक्की. आणि आपला हेतू जर योग्य असेल तर देवही आपली मदत करत असतो. त्यामुळे जेव्हा आणि जसं शक्य होईल तसे आपण जे ठरवले असेल ते करत राहावं." त्यानंतरचे 2-3 दिवस आईची ती वाक्य अंकिताच्या मनात घोळत राहिली. पण तिला त्यातून काहीच निष्कर्ष काढता येत नव्हता आणि त्यामुळेच ती अजूनच गोंधळात पडली होती. आणि त्याच अवस्थेत एका सकाळी ती वर्तमानपत्र वाचत बसली होती. त्यावेळी तिची नजर एका जाहिरातावर गेली. शहरात नुकत्याच सुरू झालेल्या एका महिला आश्रमाची जाहिरात होती ती. ते बघताच अचानक अंकिताचा चेहरा उजळला. तिने हात जोडले आणि मनोमन आईला आणि देवाला सुद्धा नमस्कार केला. तिच्या मनातल्या विचारांच्या वादळाला आता योग्य दिशा मिळाली होती. तिने पटकन मोबाईल उचलला, इंटरनेटवर थोडीशी शोधाशोध सुरू केली आणि तिथे मिळालेल्या एका नंबरवर फोन केला. पलीकडून आवाज आला, "सविता महिला आश्रम, आम्ही आपली काय मदत करू शकतो?" तेव्हा अंकिताने भरलेल्या डोळ्यांनी आणि भारावलेल्या आवाजात उत्तर दिले, "तुमच्या आश्रमातल्या सगळ्या आया बहिणींचे माहेरपण करायचे आहे मला. तुमचा पत्ता सांगता का?" त्यानंतर आईच्या आठवणीत ती नेहमी जमेल तसे आश्रमातील महिलांचे माहेरपण करायची आणि त्यातून मनाला शांत समाधान व्हायची. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.